नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व. ही नवीन ठिकाण तुम्ही बघताय ना, तर हे नवीन घर आहे शर्मिला ताईंचं. शर्मिला ताई म्हणजे या ज्या कलश घेऊन उभ्या आहेत आणि हे त्यांचे हस्बंड आहेत. तर आज त्यांच्या नवीन घराची नवीन सुरुवात म्हणजे गृहप्रवेशांची पूजा होती त्यांच्याकडे. तर हे त्यांचं 3 BHK आहे. तर पुण्यामध्येच आहेत ते या ताई. तर पुण्यामध्येच त्यांनी 3 BHK घेतलेलं आहे. ऑलरेडी त्यांचं एक घर होतं, ते सोल्ड आउट करून त्यांनी हे नवीन घर घेतलेलं आहे. आणि हे नवीन घर खरंच खूप सकारात्मक आहे आणि खूप छान आहे. तर ताई, तुम्हाला नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा. खूप तुम्ही सुख समृद्धी आणि शांतीने इथे नांदो आणि देवाच्या कृपेने हे नवीन घर तुम्हाला खूप भरभराट देव. तर हेच आमच्या सगळ्यांची तुमच्यासाठी इच्छा आहे. तर आज होता गृहप्रवेशचा दिवस आणि गृहप्रवेशला उपस्थित होतो आम्ही कमी जणच होतो. जसं शर्मिलाताईंची आई, मी, अजून पंडितजी, शर्मिलाताईंचे हस्बंड, श्याम आणि सहस्रांशू, बस आम्ही इतकेच जण होतो. तर इथे आम्ही एक छोटीशी पूजा पार केली, कारण की त्यांना घरी इंटेरियर वगैरे पण करायचं होतं. तर इंटेरियर करायचं म्हटलं तर त्यांना असं वाटलं की आधी आपण गृहप्रवेश करू, त्याच्यानंतरच इंटेरियरचं काम सुरू करू. तर म्हणून इथे आता एक गृहप्रवेश करून घेत आहेत ते आणि त्यांची वास्तुपूजा नंतर ते करणार होते. तर वास्तुपूजेला वेळ होता आणि गृहप्रवेशाचा त्यांनी विचार केला की आपण आता आधी गृहप्रवेश करू नये, मग नंतर आरामात मस्त वास्तुपूजन करू बा म्हणून. तर आता ही पूजा तीच आहे. ओम एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं शुकरभुजं पाशाङ्कुशं देवं ध्याये सिद्धिनायकं महागणपतये नमः. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे विष्णवे द्वारस्थ श्री महाविष्णवे नमः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात्. पंडितजींच्या मंत्रांनी घरात सकारात्मक ऊर्जा आली आणि अशा पद्धतीने ही छान छोटीशी पूजा पार पडली. तर तुम्ही विचाराल की शर्मिलाताई तुमच्या कोण? तर शर्मिलाताईनं ह्या श्यामच्या ऑफिसमध्ये जवळपास 10 वर्ष आधीपासूनचे होते एकमेकांसोबत. म्हणजे ते ऑफिसमध्ये काम करायचे, कलिग्ज होते एकमेकांचे. आणि त्यानंतर मग हळूहळू आमचं रिलेशन एकदम स्ट्रॉंग झालं. ताई राखी बांधतात श्यामला आणि त्यानंतर आम्ही एकदम म्हणजे घरगुती रिलेशन झालेलं आहे आमचं. स्ट्रॉंग रिलेशन आहे आमचे, एकमेकांना सुखदुःख सांगण्यापासून सगळंच शेअरिंग असतं. तर हे सगळं असं पद्धतीने आमचं रिलेशन आहे. अनोळखी ओळखणं कधी आपलीशी होऊन जाते, कधी कधी कळतच नाही. तर या काळाच्या ओघात ही एक अनोखी ओळख ही सुंदर नात्यात बदलली आणि हे नातं असंच खूप छान राहो आमचं सगळ्यांचं. तर मी त्यांना ताई मानते, म्हणजे माझी ननदबाई मानते आणि ते मला वहिनी म्हणतात. तर असं सुंदर असं नातं आमचं तयार झालेलं आहे. आणि इतकं म्हणणे इतकंच नाही, तर ते आम्ही मानतो पण, एकमेकींच्या मैत्रिणी पण आहोत, आपले सुखदुःख शेअर पण करतो. मी कधी प्रॉब्लेममध्ये असली तर ते आम्हाला समजून सांगतात, त्या असल्या तर मी त्यांना थोडंफार सांगत असते. ओम गणित गजनिषां रघुवान यतिवाचा वरदेव नामां सुमंगला शरीरे देवला घर दाखवायचं, घराकडे फिरायचं. सुमंगला शरीरे बाबा आशीर्वाद स्वादाची कधी तर आता इथे गृहप्रवेश झालेला आहे, जसं की तुम्ही बघू शकता. आणि हे आहे ताईंचं घर. तुम्ही आता इथे बघा, जसं कलश घराभर म्हणजे फिरवावं लागतं ना, तर तसं पंडितजींनी सांगितलं की घरात पूर्ण कलश फिरवायचं आहे. तर ही आहे ताईची किचन. तर किचनमधून आता आम्ही चाललो तिकडे बेडरूम साईडला. तर बेडरूम साईडला पण आता ते कलश फिरवतील, म्हणजे घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी हे कलश फिरवल्या जातं असं पंडितजींचं म्हणणं होतं. आणि तशा पद्धतीने आम्ही सगळ्या रूम्समध्ये वगैरे जाऊन त्यांनी कलश वगैरे दाखवला आणि त्यांचं सगळं काही घर शुद्ध असं झालेलं आहे, असं आपण गृहप्रवेशामध्ये मानत असतो. तर अशा पद्धतीने त्यांचं गृहप्रवेश हे जे आहे ते व्यवस्थित पार पडलं, छान वाटलं आणि सगळं काही व्यवस्थित सुरळीत असं त्यांचं सगळं काही काम त्यांचं जे आता इथे फर्निचर बघत आहे ना तुम्ही, तर त्यांचं इंटेरियरचं काही फर्निचर आहे आणि काही फर्निचर जे आहे ना, त्यांनी जे लास्ट फ्लॅटमध्ये जे राहत होते ते तिथलं काही फर्निचर आहे. तर असं त्यांचं फर्निचरचं काम सुरू होतं, पण त्यांना असं होतं ना की नाही, माझं गृहप्रवेश व्हायचा आहे. तर त्यांची इच्छा होती की नाही, पूर्ण इंटेरियरच्या आधी आपलं गृहप्रवेश होणं खूप जरुरी आहे, त्यानंतर आपल्याला तिथी मिळतं नाही मिळत. आणि त्यानंतर वास्तुपूजा पण त्यांना करायची होती, तर ती जरा मोठीच करायची होती. तर त्यामुळे त्यांनी हे व्यवस्थित पद्धतीने पार पडलं.
आणि आई पण कोकणमधनं इकडे आलेल्या होत्या, तर आई इकडे होत्या आणि ताईंचं म्हणणं होतं की आई आहेच तर आपण गृहप्रवेश करून घेऊ म्हणून. नाहीतर मग कसं ना ताईला म्हणजे आईचंच जास्त सपोर्ट आहे. म्हणजे आई असली तर सगळं काही म्हणजे ताईचं खूप इझी होऊन जाते. ताईचंच काय, प्रत्येकाची आई जर असली ना सोबत तर तिचे अर्धे कामं तसेच म्हणजे म्हणजे पूर्ण होऊन जातात ना. म्हणजे व्यवस्थित एक पद्धतशीर सगळ्या गोष्टी होतात आणि आईचा सपोर्ट म्हणजे सगळ्यात उत्तम सपोर्ट. तर तसंच आईचा ताईंना खूप सपोर्ट आहे. आई खूप त्यांना जपतात. आता आईंची वय इतकी असून सुद्धा ना ताईंसाठी इतका जीव असतो त्यांचा की माझ्या मुलीचं हे झालं पाहिजे, माझं मुलीचं ते झालं पाहिजे. आणि आता हे 3 BHK जेव्हा झालं आहे ना तर ताई खूप खुश आहेत. त्याच्यापेक्षा आई पण खूप खुश आहे. उद्या सकाळी ह्यातलं पाणी सगळीकडे शिंपडायचं, उरलेलं झाडाला घालून टाकायचं आणि घरी घेऊन जायचं, ओढून घेऊन जायचं. बाकी फक्त हे देव आणि हे सकाळी घेऊन जायचं. आणि गणपती गणपती पण गुंजाला करत नाही. इथे आता काय लगेच मुक्कामाला येणार नाही ना, म्हणून सगळे गुंजाला करत नाही. फक्त आजचा एक दिवस राहते. सकाळी ते पाणी आहे ना कशातलं, सकाळी शिंपडायचं, ती म्हणा पाणी प्या, तिकडे सोडा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय रुमाल कुठे, केशवाय नमः. तर परत एकदा ताईला नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही ताई खूप खुश राहा तिथे. आणि हा व्लॉग तुम्हा सगळ्यांना कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.